कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॅडी हे बघा, तुम्ही म्हटलं होतं कोणाला कळलं नाही पाहिजे। अहो कोणाकोणाचं तोंड थांबवायचं सांगा ना। सगळ्या तालुक्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झालाय, रानात गावात देवळात सगळीकडे सगळ्यांच्या तोंडावर हाच विषय चालू आहे। तुळजानी सूर्याचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं केलं तरी लोकांना कसा विश्वास बसणार आहे? त्यांना तर हेच वाटणार ना की बस डॅडी, गावात तोंड दाखवायला जागा नाही राहील, तुम्हीच काहीतरी करावंच लागणार। आमच्या आबरूचं असं तेंदळून निघत असताना आम्ही काय गप्प बसू काय? अरे जीवापेक्षा रुबाब प्यारा आहे आमसने। एक वेळ आमची मान मोडून देऊ पण नाक नाही कापू देणार। शालन मालन तुळजा बाहेर या। काय काय झालं? काही चुकलं का आमचं? नाही आमचं चुकलं। पोरीच्या शिक्षणासाठी वेळ वाया घालवला आम्ही, आता नाही। या पोरीचं लग्न आजच्या आज ठरवणार आम्ही। चिरंजीव पाहुण्यांना अवतान धाडा। छत्री सूर्या आणि त्याच्या घरचे सगळे त्यांना तयार होऊन बोलवले म्हणून सांगायचं। कसं तयार? डॅडी पण हे सगळं असं अचानक? गावभर आमच्या आबरूचे दिंदेवडे निघालेत। अजून थांबलो ना गावातून पळून जायची वेळ आणशील तू आमच्यावर। ज्या जागी दुसरं कोणी असताना हितच कापून टाकला असता। पण मी केलं तरी काय? व्हिडिओ दाखव घ्या। पण मी फक्त जीव वाचवला। ते बघणाऱ्याला कळणार कसं, त्याला सांगायचं काय ते बी सांगून टाक। काय नाही, त्यांची तोंड बंद करायची असतील ते एकच उपाय, आजच्या आज तुझ्या लग्नाची सुपारी फोडून टाकायची, साखरपुडा उरकून टाकायचा। ह्यावर कोण बोलल तर माझ्या इतका वाईट नाही कोणी। डॅडी आम्ही पण तयारीला लागतो। छत्री ऐकलं ना डॅडी काय म्हणाले? सूर्या आणि त्याच्या घरच्यांना तयार करून आणायचे। बाकी कळलं असेलच काय करायचंय ते। जी सगळं लक्षात आलंय माझ्या, मी पण लागतो कामाला। तुम्ही काय बघताय? आला कामाला लागा। काही बी करून आजच्या आज साखरपुडा झाला पाहिजे। सूर्या सूर्या छत्री काका या की बस। ए सूर्या या की बस, या या बस। कसं येणं केलं? डॅडीनी तुला भेटायला बोलवलंय। वय चला की जाऊया। चला असंच कसं चला? हा असं येणं बरं दिसतंय का? हा सुपारी फोडायचे, तुळजाचा साखरपुडा करायचं ठरलंय म्हणून तुला बोलवायला निरोप पाठवलाय। जरा तयारी तरी कर, असं येणं बरं दिसतंय का? हा म्हणजे काय बोलणं नाही काय नाही, डायरेक्ट शुगर बॉक्स। शुगर बॉक्स? साखरपुडा? डॅडींचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे की, आलं मनात केलं क्षणात। सगळे निर्णय तडकाफडकी आणि गावाला धडकी। आता त्यांच्या मनात आलं तुळजाताईंचा साखरपुडा करायचंय, केली तयारी। पण तुमच्याशिवाय होईल का? हा आणि सूर्याशिवाय तर तो होऊच शकत नाही। ना
पण तुम्ही काय बोलता ते नक्की कळणं झालंय मला. साखरपुडा मी पाहिजे म्हणजे काय चाललंय नक्की? सूर्या, तुझा आणि तुळजाचा व्हिडिओ सगळ्या गावात व्हायरल झालाय. तेव्हा डॅडीने ठरवलंय साखरपुडा उरकून टाकायचा. म्हणून तर मी निरोप द्यायला आलोय. तुळजा साखरपुड्याला तयार झाली? त्या काय डॅडींच्या शब्दाबाहेर आहेत का? म्हणजे दादा आणि तुळजाचा साखरपुडा होणार आहे? म्हणजे तुळजा खरंच आपली वहिनी होणार आहे? म्हणजे गुरुजींनी सांगितलेलं भविष्य खरं ठरणार. आपल्या आधीच आपल्या दादाचं लग्न होणार काय? हे आपण तात्यांना पण टोळलं पाहिजे. तात्यांचा उपवास आहे, मौन व्रत असते त्यांचं. ते कुणाशी बी एक शब्द बोलत नाहीत, माहित नाही बे तुला? अरे हो, मग नको सांगायला, नाही तर गावभर त्यांच्या संच लग्न असं सांगत फिरतील. मौन व्रत तुटायचा त्यांचा. बर, तुम्ही सगळ्यांनी तयारी करून या. मी येतो काय? या. गोड गोजिरा रांगडा साजिरा दादा तू होणार नवरा. गोड गोजिरा रांगडा साजिरा दादा तू होणार नवरा. ए काय ओरडायला? अरे दादा, कसलं शर्ट घातलाय? उसाला पाणी द्यायला चाललाय काय? ए गप्पे, कशाला पाहिजे जागा मगान मला बघा. तुला दादा असंच चांगला दिसतो, साधा भोळा. काय साधा भोळा? अरे त्याचा साखरपुडा आहे आजला का? त्याने कसलं नटलं पाहिजे, सजलं पाहिजे, दजलं पाहिजे. हा, आणि वहिनीने त्याला असं बघितलं, वहिनी काय म्हणते? काय? की ह्यालाच लग्न मान्य नाही. ते काय नाही दादा, तू आत्ताच्या आत्ता जा आणि एक चांगला कडक शर्ट घालून ये. काय का पोरींनो? हा जा जा. अरे पण मला काहीच कळणं झालं मी काय करू. घरात 4 बहिणी आहेत आणि त्यांचा पिवळा व्हायच्या आधी मीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसू. दादा, तू आमचं टेन्शन नको ना घेऊ. तुझं लग्न आमच्या आधी झालं तर चांगलंच होईल ना. आणि कसं ना दादा, आपल्याकडे एखादा जर माणूस असला तर कसं आम्हाला आमच्या मनातल्या 4 गोष्टी बोलता येतील. मग माझी बोला की. पोरींचं असतं ना काहीतरी, सगळंच कसं तुला सांगायचं? दादा पॉइंट आहे. आणि दादा, तुळजा वहिनी जर या घरात आली तर म्हणजे माझा इंग्रजीचा स्टडी पण तीच टेकणार ना. म्हणजे यावर्षी मी पक्का पास होईन बघ. आणि ते जो अक्काचं लग्न ठरलं तर वहिनीची आपल्याला किती मदत होईल. हा ना, तिने एकदा का तुझी या घराची जबाबदारी घेतली ना की मग आम्ही सगळे लग्न करून सासरी जायला मोकळ्या काय. हा, म्हणजे मग तुझी सगळी काळजीच मिटेल. हा, म्हणजे दादा बघ, प्रॉब्लेम अनेक पण सोल्युशन फक्त एक आहे, युअर मॅरेज. बघ, आता तुझा फक्त साखरपुडा ठरलाय तर धनु दीदी बरोबर इंग्लिश शब्द बोलली. लग्न झालं तर फटाफट इंग्लिश बोलायला लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.